नमस्कार, मी विशाल परदेशी. या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. जाणून घेणार आहोत सकाळपासून आतापर्यंतच्या महत्त्वाच्या घडामोडी. अगदी झटपट सुरुवात करूयात लॉकडाऊनच्या बातमीने. राज्यात ब्रेक द चेन अंतर्गत असलेले निर्बंध वाढवण्यात आलेत. आणखी 15 दिवस राज्यात सध्या असलेले निर्बंध कायम ठेवण्यात आलेत. मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी याबाबतचे आदेश जारी केलेत. 15 मे रोजी सकाळी 7 वाजेपर्यंत संचारबंदीसह निर्बंध लागू राहतील. राज्य सरकारने सध्या कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यात सुरू असलेला लॉकडाऊन 15 मे पर्यंत वाढवला आणि त्यानुसार आता राज्यात सध्या लागू असलेले निर्बंध 15 मे पर्यंत लागू असणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. राज्यात जुलै ऑगस्ट महिन्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे आणि अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे. 3 तास झालेल्या चर्चेत जे महत्त्वाचे निर्णय झाले त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं ऑक्सिजन संदर्भात असल्याची माहिती, याबद्दलचा निर्णय घेतल्याचं राजेश टोपे यांनी बैठकीनंतर पत्रकार परिषद घेऊन सांगितलंय. अत्यंत काटकसरीने ऑक्सिजनचा वापर करणं म्हणजेच प्रत्येक रुग्णालयाने ऑक्सिजन ऑडिट हे केलं पाहिजे अशी सूचना आरोग्यमंत्र्यांनी केली आहे. राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा आणि उपाययोजनांसंदर्भात राज्यात बैठकांची मालिका सुरू होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सकाळपासूनच विविध अधिकाऱ्यांसोबत बैठका घेतल्या आणि या बैठकीत राज्यातील सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांसोबत मुख्यमंत्र्यांनी कोरोना संदर्भात आढावा घेतला आणि उपाययोजनेवर चर्चा केली. राज्यात दिवसभरात 66,159 नव्या कोरोना रुग्णांची भर पडलेली आहे, तर 68,537 रुग्ण बरे झाले. दिवसभरात 771 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. राज्यात एकूण 6,70,301 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. मुंबईत दिवसभरात 4,192 नवीन कोरोनाबाधित सापडले, तर 82 जणांचा मृत्यू झाला. गेल्या 6 महिन्यात 24 तासात मुंबईत कोरोनामुळे मृत्यूची ही सर्वात मोठी नोंद असल्याची माहिती. पुण्यात दिवसभरात 4,895 रुग्णांची वाढ झाली आहे, तर 91 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दिवसभरात 4,688 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आलाय. पुण्यातील ऍक्टिव्ह रुग्णसंख्या 44,203 इतकी आहे. जालन्यात कोरोना वाढीचा दर कायम आहे. गेल्या 24 तासात 677 नव्या रुग्णांची भर पडली आहे, तर 8 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात 6,928 सक्रिय रुग्ण आहेत. नांदेड जिल्ह्यात गेल्या 24 तासात 816 नव्या रुग्णांची भर पडली आहे, तर 23 जणांचा मृत्यू झाला. सध्या जिल्ह्यात 11,416 सक्रिय रुग्ण आहेत. मुंबईत पुढचे 3 दिवस लसीकरण बंद राहणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणींनी दिली आहे. लस मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं काकाणींनी म्हटलंय. जर पालिकेला लस उपलब्ध झाली तर शॉर्ट नोटीसवर नागरिकांना बोलावून लसीकरण सुरू करू असं काकाणी म्हणाले. उद्यापासून मुंबईत नोंदणी नसलेल्या आणि मेसेज न आलेल्या नागरिकांना लस देण्यात येणार नाही आणि त्यामुळे जर मेसेज आला नसेल तर लसीकरण केंद्रावर जाऊ नये. ज्यांना लसीकरणाचा मेसेज आलाय अशाच नागरिकांनी केंद्रावर जावं असं आवाहन मुंबई पालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केलं. मुंबईतल्या गोरेगावमधील नेस्को महापालिका केंद्रावर हजारो लोकांनी लसीकरणासाठी रांगा लावल्या होत्या. प्रत्येक केंद्राला काही ठराविक लसीचा साठा ठरवण्यात आलेला आहे आणि या साठ्यात आपल्याला लस मिळावी यासाठी नागरिकांची धडपड चाललेली आहे आणि त्यामुळे लसीकरण केंद्रावर असलेल्या महापालिकेच्या कर्मचाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडालेली दिसते. बीकेसी मधील लसीकरण केंद्रावर 5,000 लसींचा स्टॉक उपलब्ध झाला, परंतु लसीकरणासाठी नागरिकांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं. कोवॅक्सिनचा केवळ दुसरा डोस दिला गेला. नागपुरात लसीचा साठा संपल्याने नागपूरच्या अनेक केंद्रांवर मध्येच लसीकरण थांबवण्यात आलं आणि त्यामुळे लसीकरणासाठी आलेल्या लोकांची गैरसोय झाली आहे. नागरिकांनी प्रशासनावर संताप व्यक्त केला. पुणे शहरासाठी लसीचे 25,000 डोस उपलब्ध झालेत. आज महापालिकेच्या सर्व म्हणजेच 109 लसीकरण केंद्रांवर लसीकरण सुरू झालं आणि दरम्यान लसीचा दुसरा डोस घेणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना यावेळी प्राधान्य देत म्हणजेच वॉक इन किंवा थेट येणाऱ्यांऐवजी ज्यांनी नोंदणी केलेली आहे त्यांनाच लस देण्यात येते. वाशिम जिल्ह्यातील लस साठा संपल्याने लसीकरण मोहीम थांबली आहे. फक्त 3 केंद्रांमध्ये 480 डोस शिल्लक आहेत, तर जिल्ह्यातील 137 लसीकरण केंद्र बंद आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 1,54,000हून अधिक जणांचं लसीकरण पूर्ण झालंय. कोविशिल्ड या कोरोना प्रतिबंधक लसीनंतर आता कोवॅक्सिन या भारत बायोटेक कंपनीच्या लसीचे दरही कमी करण्यात आलेले आहेत. कोवॅक्सिनचा दर आता 200 रुपयांनी घटलाय. ही लस आता राज्य सरकारला 400 रुपये प्रति डोस या किमतीने मिळणार आहे. काँग्रेसचे खासदार राजू सातव यांच्यावर पुण्यातील जहांगीर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. रात्री त्यांना मुंबईच्या लीलावती हॉस्पिटलला हलवलं जाणार होतं.
पण कार्डियक ॲम्ब्युलन्स वेळेत उपलब्ध होऊ शकली नाही, त्यामुळे त्यांच्यावर पुण्यातच उपचार सुरू आहेत. काँग्रेसचे नेते आणि राज्यसभा खासदार राजू सातव यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. सध्या ते व्हेंटिलेटरवरती आहेत, अशी माहिती काँग्रेसचे नेते आणि सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी दिली. सातव यांची प्रकृती स्थिर असून गरज पडल्यास मुंबईत हलवण्याबाबत विचार करू, असंही कदम यांनी म्हटलं. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे त्या स्वतः सर्व काळजी घेत असल्याचं त्यांनी ट्विटरवरून माहिती दिली आहे. तसंच संपर्कात आलेल्यांनी चाचणी करून घेण्याचं आवाहनही त्यांनी केलं. ससूनला पीएम केअर फंडातून मिळालेल्या 25 पैकी 21 व्हेंटिलेटर्स पुन्हा दुरुस्त करण्यात आलेत. आता हे व्हेंटिलेटर्स दुरुस्त झाले असून ते वापरण्यास योग्य असल्याचा दावा पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केलेला आहे. पीएम केअर फंडातून मिळालेले बहुतांश व्हेंटिलेटर्स खराब झाल्याचा आरोप ससूनच्या डीन यांनी केला होता. लॉकडाऊनमुळे गावाकडे परतणाऱ्या परप्रांतीय मजुरांकडून पुणे रेल्वे स्टेशनवर धमकावून पैसे घेतले जात असल्याचा प्रकार समोर आला होता. तक्रार देऊनही रेल्वे पोलिसांकडून दखल घेण्यात आली नव्हती आणि त्यामुळे आता 22 पोलिसांची तडकाफडकी बदली करण्यात आली. मुंबईतल्या कांदिवलीतून एका रिक्षाचालकाला अटक करण्यात आली. रेमडेसिवीरच्या शोधात हा रिक्षाचालक मेडिकल दुकानं फोडायचा. कांदिवली परिसरात 19 एप्रिलला दुकानाचं शटर तोडून चोरी केल्याची घटना समोर आली आणि याकरता वापरण्यात आलेली रिक्षा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. त्याच्या आधारे या रिक्षाचालकाला अटक करण्यात आली. त्याच्याकडून रिक्षा आणि कटर जप्त करण्यात आला. देशात सर्वाधिक लसीकरणाचा वेग महाराष्ट्रात आहे आणि याचं कारण म्हणजे केंद्राने राज्याला मोठ्या प्रमाणात आणि देशात सर्वाधिक लसी पुरवल्या, अशी प्रतिक्रिया विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ते अमरावतीमध्ये बोलत होते. आज अमरावतीच्या दौऱ्यावर असताना त्यांनी कोविड रुग्णालयाला भेट दिली आणि त्यानंतर विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये जाऊन कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेतला. कोरोना महामारीला राष्ट्रीय आपत्ती जाहीर करा, अशी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्राकडे अनेकदा मागणी केली आहे. ही राष्ट्रीय आपत्ती असल्याचं जगानेही मान्य केल्याचं संजय राऊत यांनी म्हटलंय. दरम्यान लसीच्या तुटवड्याला राज्य सरकार जबाबदार नाही, असंही शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केलं. महाराष्ट्र सरकारने मागणी केल्यावर ती केंद्र सरकारने पूर्ण केली पाहिजे, कारण केंद्राच्या परवानगीशिवाय काहीच मिळत नाही, असं संजय राऊत म्हणाले. राज्याला काळजीवाहू मुख्यमंत्री हवा आहे. राज्यातील सरकार हे ठेकेदारासाठी चालवलं जात असल्याचा घणाघाती आरोप सदाभाऊ खोत यांनी सांगलीत केला. जनतेला आरोग्य सुविधा सरकार देत नसल्याचा आरोपही खोत यांनी केला. खान्देशसह नाशिक महानगरपालिका क्षेत्रासाठी ऑक्सिजन आणि रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा मिळावा, या मागणीकरता विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि त्याचबरोबर गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाने सचिव वैद्यकीय शिक्षण सौरभ विजय यांची भेट घेतली. यावेळी खान्देशला हा साठा वाढून द्या, अशी मागणी केली. पुणे रेल्वे स्टेशनवर मजूर आणि कामगारांकडून पैसे उकळले जात असल्याचे आरोप करण्यात आलाय. तक्रार देऊनही रेल्वे पोलीस कारवाई करत नाहीयेत आणि त्यामुळे काही पोलिसांना पोलीस अधीक्षकांनी कार्यालयात बोलावून चांगलीच कानउघडणी केली. नियमांचं पालन न करणाऱ्यांविरोधात पोलीस अधिकारी आणि पालिका कर्मचाऱ्यांनी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. अनेकदा सूचना करूनही लोकांकडून नियमांचं पालन होत नाही, त्यामुळे प्रशासनाकडून दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. रत्नागिरीत सातत्याने कोरोनाबाधितांची संख्या वाढताना दिसते. जिल्ह्याच्या सर्व सीमा सील करण्यात आलेल्या आहेत. जिल्ह्यात कोणालाही पास शिवाय प्रवेश दिला जात नाहीये. तसंच जिल्ह्याच्या प्रवेशद्वारावर बाहेरून येणाऱ्या लोकांची अँटीजेन टेस्ट केली जाते. रत्नागिरीत चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. परभणी जिल्ह्यात नियमांचा फज्जा उडालेला दिसून येतोय. रस्त्यावर अजूनही मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरूच आहे. लोक काही ना काही कारण सांगून रस्त्यावर फिरताना दिसत आहेत. दुसरीकडे रुग्णसंख्येच्या वाढीमुळे बेड्स मिळत नाहीयेत, तर रेमडेसिवीर इंजेक्शनचाही तुटवडा जाणवतोय. नाशिकमध्ये पुन्हा रुग्णालयाची तोडफोड करण्यात आली आहे. नाशिक रोड भागात असलेल्या रेडियंट प्लस रुग्णालयाची तोडफोड करण्यात आली. अवघ्या 15 दिवसात या हॉस्पिटलची दुसऱ्यांदा तोडफोड झाल्याचं समोर आलंय. कोरोना रुग्ण दगावल्याने संतप्त झालेल्या नातेवाईकांनी ही तोडफोड केली. नाशिकमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा जाणवतोय, तसंच बेड्सही मिळत नाहीयेत आणि त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांची ऑक्सिजन आणि बेडसाठी धावाधाव सुरू आहे. पालिकेच्या जाकीर हुसेन रुग्णालयाबाहेर बेडच्या प्रतीक्षेत रुग्ण वेटिंगवरती आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील शासकीय कोविड सेंटरमध्ये सुविधांचा अभाव आहे. शहरातील शासकीय विद्यालयातील कोविड सेंटरमध्ये केवळ 4 परिचारिका आहेत आणि त्यांनाही पीपीई किट शिवाय काम करावं लागतं. तसंच या ठिकाणी घाणीचं साम्राज्य पसरलंय. त्यामुळे आता कोविड सेंटरच व्हेंटिलेटरवर असल्याचं दिसून येतं.
नायट्रोजन जनरेटरचे ऑक्सिजन जनरेटरमध्ये रूपांतर करून ऑक्सिजनची कमतरता दूर केली जाऊ शकते असा दावा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी म्हणजेच IIT बॉम्बेनं केला. राज्यातील ऑक्सिजनची कमतरता दूर करण्यासाठी IITनं एक कल्पक उपाय शोधून काढला. वातावरणातून कच्चा माल म्हणून हवा घेणारा नायट्रोजन प्रकल्प देशभरातील विविध औद्योगिक प्रकल्पांमध्ये वापरले जातात. त्यामुळे त्या प्रत्येकाने ऑक्सिजन जनरेटरमध्ये त्याचं रूपांतर त्यांना करता येऊ शकते. करमाळा इथल्या वासिम कोविड सेंटरमध्ये दुर्गंधी पसरली असून पिण्याच्या पाण्यामध्ये कचरा पडलेला आहे. शौचालय आणि बाथरूमची दुरावस्था झाली असून त्याची साफसफाई होत नसल्याचं समोर येत आहे. रुग्णांना ठेवण्यात आलेल्या हॉलमध्ये अस्वच्छता निर्माण झाली आहे. त्यामुळे तातडीनं कोविड सेंटरकडे लक्ष देण्याची मागणी होते. देशातील कोरोना रुग्णांना मदतीचा हात देण्यासाठी रिलायन्स उद्योग समूह पुढे आलाय. कोविड सेंटर, ऑक्सिजन पुरवठा अशा विविध माध्यमातून जनतेला दिलासा देण्याचा प्रयत्न रिलायन्स समूहाकडून करण्यात येतो आणि या मदतीवर मुकेश अंबानी आणि नीता अंबानी लक्ष ठेवून आहेत. मदतीत कोणतीही उणीव राहू नये, वैद्यकीय आणि इतर मदत वेळेवर पोहोचावी याकडे कटाक्षाने लक्ष दिलं जाते आणि यातून जामनगर आणि मुंबई इथं कोरोना रुग्णांसाठी नवीन कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले. बीडच्या आष्टी इथल्या भाजपचे माजी आमदार भीमसेन धोंडे यांनी आपलं 1 महिन्याचं पेन्शन जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांच्याकडे कोविड रुग्णांसाठी सुपूर्द केलं. राज्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी देखील आपला 2 दिवसांचा पगार कोविड निर्मूलनासाठी द्यावा असं आवाहन धोंडेंनी केलेलं आहे आणि या दरम्यान धोंडेंनी आघाडी सरकारवर निशाणा साधला. संचारबंदी सुरू असताना देखील नियम डावलून आपला कापड व्यवसाय सुरू ठेवणाऱ्या शहरातील जुना मोंढा भागातील एका कापड दुकानाला नगरपालिका आणि सदर बाजार पोलिसांनी सील ठोकले आणि यापूर्वी देखील अनेकदा नोटीस आणि दंडात्मक कारवाई करून देखील कापड दुकानं उघडण्यात आली होती. अखेर गर्दी जमवल्याप्रकरणी दुकानावर कारवाई करण्यात येते. परमबीर सिंग यांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे. मुंबई हायकोर्टात रिट याचिका त्यांनी दाखल केली आहे. माझ्या विरोधातील तक्रारींची CBI चौकशी करा अशी मागणी त्यांनी रिट याचिकेतून कोर्टाकडे केली आहे. राज्य सरकार करत असलेली चौकशी ही देखील 100 कोटी वसुली प्रकरणाशी संबंधित असल्याचं परमबीर सिंग यांचं म्हणणं आहे. परमबीर सिंगसह 33 अधिकाऱ्यांवर अकोल्यात गुन्हा दाखल झालाय. अॅट्रॉसिटीसह विविध कलमांतर्गत अकोल्याच्या सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला. अकोला इथल्या कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये 0 FIR करून हे प्रकरण आता ठाणे इथल्या बाजारपेठ पोलीस स्टेशनला ट्रान्सफर करण्यात आलंय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणात परमबीर सिंग यांना कधीही अटक होऊ शकते. फोन टॅपिंग प्रकरणाचा अहवाल लीक केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यांमध्ये चौकशीसाठी मुंबईला येण्यास वरिष्ठ IPS अधिकारी रश्मी शुक्ला यांनी नकार दिल्याने सायबर पोलिसांनी त्यांना पुन्हा समन्स बजावले. 3 मेपर्यंत मुंबईत चौकशीसाठी हजर राहण्यास त्यांना सांगण्यात आले. मेळघाटातील हरिसाल रेंजच्या RFO दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणी अखेर निलंबित अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक श्रीनिवास रेड्डी यांसह आरोपी त्याला करून अटक करण्यात आली आणि आज दुपारी रेड्डी याला धारणी इथल्या न्यायालयात हजर करण्यात आलं. न्यूज 18 लोकमतने हा विषय लावून धरला होता. वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून दीपाली चव्हाण यांनी 25 मार्चला आत्महत्या केली होती. नवी मुंबईतील APMC बाजार समितीवर पणन संचालकांची नेमणूक करण्यात आली आहे. पणन संचालक सतीश सोनी यांची सचिवपदी नेमणूक करण्यात आली आणि गेल्या काळात सक्षम अधिकारी नसल्याने APMCत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला होता. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर APMC मधील कोरोनाच आटोक्यात आणण्यासाठी आता पणन संचालकांकडे पदभार सोपवण्यात आला. अपशकुनी असल्याचा समज करून घेत एका अल्पवयीन मुलीचा तिचे आईवडील जन्मापासून मोठ्या प्रमाणात छळ करत होते आणि या निर्दयी आईवडिलांनी मुलीला अन्न आणि पाणी दिलं नाही. तिला अंघोळ न करू दिल्याने शारीरिक व्याधी जडल्या. अखेर या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. मन हेलावून टाकणारी ही बेळगावमधली घटना आहे. या निर्दयी पालकांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. कोल्हापूर जिल्ह्यात पुन्हा गारपिटीसह मुसळधार पाऊस पडलाय. अवकाळी पावसाचा फटका पिकांना बसण्याची शक्यता. दरम्यान उकाड्यापासून हैराण झालेल्या कोल्हापूरकरांना दिलासा मिळाला. सांगली शहरासह जिल्ह्यात विजेच्या कडकडाटासह जोरदार अवकाळी पाऊस सुरू झालाय तर मिरज पूर्व भागात गारांचा पाऊस झालाय. विजेच्या कडकडाटासह जोरदार अवकाळी पाऊस झालाय तर मिरज पूर्व भागात गारांचा पाऊस झाल्याने शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. विशेषतः द्राक्ष बागेचं नुकसान झालंय. गारपिटीमुळे पानांना आणि काड्यांना मार बसलाय. शेतकरी हवालदिल झाले. यानंतर वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.
हार्पिकने दिला तुमच्या टॉयलेटच्या स्वच्छतेला ओपन चॅलेंज. आहे कोणात दम? मोक्ष आहे. आजच डिटर्जंटने स्वच्छ केलं आहे. हे बघा, आज जेव्हा नवे इन्फेक्शन्स पसरून राहिले, टॉयलेटला फक्त साफ नाही स्वच्छ करायला हवं. हार्पिक 10X मॅक्स क्लीन, जो कठीण डाग काढतो, मारतो 99.9% जंतू आणि कोविड-19च्या कोरोना व्हायरसलाही. टॉयलेट तो साफ नाही स्वच्छ करूया. और ये रहा लास्ट ऑर्डर. थैंक यू. एक 20 प्लेट नूडल्स लेगा. अब काम पे ध्यान नहीं दोगे क्या? दूंगा, दाग पे नहीं दूंगा. निरमा एडवांस के माइक्रोबस्टर्स जिद्दी दाग मिटाए बड़ी आसानी से. निरमा एडवांस. जगातल्या निवडक हिंगापासून बनवलेला हिंगराज, हिंगाचा राजा एव्हरेस्ट हिंगराज. कीटाणूंपासून फक्त त्यांना आहे भीती ज्यांना नवीन मॅक्स क्लीन फ्लोर क्लीनर विषयी नाही माहिती. हे आहे फरशीच्या कोविड व्हायरसवर 99.9% प्रभावी. वेप्रो मॅक्स क्लीन फक्त क्लीन नाही करते जर्म क्लीन. तुम्हाला माहितीये, टॉयलेट आणि बाथरूमच्या पृष्ठभागावर आजार करणारे जंतू आणि व्हायरस 8 दिवसांपर्यंत जिवंत राहू शकतात. रिसर्च मध्ये सिद्ध झालं आहे की निळा हार्पिक काढतो कठीण डाग आणि व्हायरसवर 99.9% जंतू मारतो. आणि लाल हार्पिक करतो तुमच्या बाथरूमच्या बेसिन, टाइल्स आणि फरशीला स्वच्छ आणि 99.9% जंतुमुक्त. निवडा हार्पिक. खास वनौषधीने बनविलेले पेट सफा आयुर्वेदिक चूर्ण आजच घेऊन या. पेट सफा पहिल्या रात्रीपासूनच असर दाखवते. याची सवय देखील लागत नाही. पेट सफा, सगळे रोग दूर. Won't you come a little closer, baby? Ladies and gentlemen, if you need additional, a little friction. New range of Durex flavored condoms, bubblegum, wildberry, and vanilla popsicle. आवडते पदार्थ घेऊन या. ठीक आहे बाबा. एव्हरेस्टचा नवीन कांदा लसूण मसाला, याच्यामध्ये आहे 13 मसाल्यांचं सुयोग्य मिश्रण. इतके चविष्ट पदार्थ मला मी जिवंत असताना का नाही दिले? हा मसाला आत्ताच तर आलाय ना बाजारात. बेस्ट मध्ये बेस्ट, आई आणि एव्हरेस्ट. हार्पिकने दिला तुमच्या टॉयलेटच्या स्वच्छतेला ओपन चॅलेंज. आहे कोणात दम? मोक्ष आहे. आजच डिटर्जंटने स्वच्छ केलं आहे. हे बघा, आज जेव्हा नवे इन्फेक्शन्स पसरून राहिले, टॉयलेटला फक्त साफ नाही स्वच्छ करायला हवं. हार्पिक 10X मॅक्स क्लीन, जो कठीण डाग काढतो, मारतो 99.9% जंतू आणि कोविड-19च्या कोरोना व्हायरसलाही. टॉयलेट तो साफ नाही स्वच्छ करूया. ब्रेक नंतर बघूयात इतरही घडामोडी अगदी झटपट. सुरुवात करूयात. उद्या केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही बैठक घेतली जाईल. कोरोनाच्या सद्य परिस्थितीवर या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता असून यावेळी केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली जाते. लष्कर प्रमुख MM नरवणेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लष्कराकडून काय उपाययोजना केल्या जात आहेत याबाबत या भेटीदरम्यान चर्चा झाली. दिल्ली सरकारने सुनावणी दरम्यान केंद्र सरकारवर घणाघाती आरोप केलेत. केंद्र सरकार ऑक्सिजनच्या पुरवठ्यात अडथळा आणण्याचा प्रयत्न करत आहे असं दिल्ली सरकारने न्यायालयाला सांगितलं. केंद्र सरकार फक्त आदेश देत असल्याचंही दिल्ली सरकारने म्हटलंय. काही करा पण ऑक्सिजनचा पुरवठा करण्याबाबत पावलं उचला असं सुप्रीम कोर्टानं म्हटलंय. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत उपचारासाठी रुग्णांची झालेली वणवण आणि हाल यामुळे आता केंद्र सरकारला कोरोना धोरणाचा सुस्पष्ट आराखडा मांडावा लागणार आहे. ऑक्सिजन, अत्यावश्यक औषधांचा पुरवठा आणि लसीकरण या 3 मुद्द्यांवरील भूमिका स्पष्ट करणारं अतिरिक्त प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली आणि या बैठकीत त्यांनी दिल्लीतल्या लसीकरणासंदर्भात चर्चा केली. 18 वर्षांवरील सर्वांचं लसीकरण पुढच्या 3 महिन्यात पूर्ण करण्यासाठीचा आराखडा तयार केल्याचं त्यांनी सांगितलं. नागरिकांना कोरोना लस मोफत द्या अशी मागणी पुन्हा एकदा राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींकडे केली आहे. सर्व नागरिकांना मोफत लस मिळेल अशी आशा करूया असं ट्विट राहुल गांधी यांनी केलं. उत्तराखंड सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय. या वर्षीची चारधाम यात्रा आता रद्द करण्यात आली आहे. उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंग रावत यांनी ही माहिती दिली. मंदिरांमध्ये फक्त त्या मंदिराचे पुजारी पूजा आणि इतर धार्मिक विधी करतील. इतर कोणालाही या मंदिरामध्ये प्रवेश असणार नाही अशी माहिती त्यांनी दिली आहे. अमेरिका सरकारने आपल्या नागरिकांना कोरोनाच्या संकटात शक्य तितक्या लवकरात लवकर भारत सोडण्यास सांगितलंय. अमेरिकेकडून यासंबंधी ॲडवायझरी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. अमेरिकेनं नागरिकांनी भारतात जाऊ नये असंही सांगितलं. बुधवारी 3,79,257 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली. आतापर्यंत एका दिवसात आढळलेल्या नवीन रुग्णांचा हा सर्वात मोठा आकडा आणि यापूर्वी 27 एप्रिलला सर्वात जास्त
3.62 लाख रुग्णांची नोंद झाली होती. तर गेल्या 24 तासात 3,646 रुग्णांचा उपचार दरम्यान मृत्यू झाला. सलग दुसऱ्या दिवशी 3,000पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला. पश्चिम बंगालमधील 8व्या टप्प्याचं मतदान संपले. अखेरच्या टप्प्यात 35 जागांसाठी मतदान पार पडलं. आता 2 मेला पश्चिम बंगालसह इतर 5 राज्यांचा निकाल लागणार आहे. पश्चिम बंगालमध्ये तिसऱ्यांदा ममता बॅनर्जी सत्तेत येतात की भाजप बाजी मारणार हे 2 मेला स्पष्ट होईल. पश्चिम बंगालमध्ये ममता दीदी विरुद्ध भाजप असा थेट सामना यंदा निवडणुकीत दिसून आला आणि या निवडणुकीत सर्वांनीच एक्झिट पोलमध्ये ममता दीदींनाच पुन्हा पसंती दिली आहे. 2 मेला निकाल लागणार आहे. पश्चिम बंगालमध्ये एकूण 294 पैकी बहुमतासाठी 148 जागांची आवश्यकता आहे. पश्चिम बंगालमध्ये पुन्हा ममता दीदींनाच एक्झिट पोलने पडती बाजू दिली असली तरी तामिळनाडूमध्ये मात्र फासे फिरण्याचा अंदाज वर्तवण्यात आला. यंदा 234 जागांच्या तामिळनाडू विधानसभेत बहुमतासाठीच्या 118 जागा प्रमुख पार करणार असल्याचा अंदाज एक्झिट पोलमधून वर्तवण्यात आला. दरम्यान 140 जागांच्या केरळ विधानसभा निवडणुकीत डाव्या पक्षाचीच पुन्हा सरशी होणार असल्याचा अंदाज एक्झिट पोल्समध्ये वर्तवण्यात आला. केरळमध्ये बहुमतासाठी 72 जागा आवश्यक आहेत. पश्चिम बंगालमध्ये प्रतिष्ठेची निवडणूक लढणाऱ्या भाजपच्या बाजूने आसाममध्ये सत्ता राखण्यात यश येणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला. आसामच्या 126 जागांपैकी 64 जागा बहुमतासाठी आवश्यक आहेत. आसाममध्ये भाजपला 70 पेक्षा जास्त जागा मिळण्याचा अंदाज आहे. मुंबई इंडियन्सने राजस्थानवर 7 विकेट्स राखून विजय मिळवला. क्विंटन डी कॉकनं शानदार अर्धशतकी खेळी केली तर बोल्ट आणि बुमराहनं प्रत्येकी 1 तर चहलनं 2 बळी घेतले. माजी भारतीय फिरकीपटू प्रग्यान ओझाने आयपीएलमधील चेन्नई सुपर किंग्स संघाच्या भविष्याविषयी प्रतिक्रिया दिलेली आहे. धोनीनंतर न्यूझीलंडच्या केन विल्यम्सने सीएसकेचं नेतृत्व करावं आणि जडेजाला उपकर्णधार बनवावं असं ओझाने सुचवलं. अभिनेते रणधीर कपूर यांना कोरोनाची लागण झाली आहे. मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळते. यानंतर या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.